2026मध्ये जर तू या सवयी स्वतःला लावल्या तर तुझं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. हा व्हिडिओ प्रत्येक त्या महिलेसाठी आहे जी घर सांभाळते पण स्वतःची स्वप्ने कुठेतरी मागे ठेवते. आज मी सांगणार आहे 20 अशा सवयी ज्या तुम्हाला स्ट्रॉंग, कॉन्फिडन्स आणि इंडिपेंडंट बनवतील. पार्ट 1, स्वतःची वेळ. सुरुवात करूया स्वतःपासून. 1. रोज 30 मिनिटं फक्त स्वतःसाठी काढ. 2. पॉझिटिव्ह थॉटने तुझा दिवस सुरू कर. 3. मोबाईलचा अननेसेसरी वापर कमी कर. दररोज काहीतरी नवीन शिक. स्वतःचं कौतुक कर. पार्ट 2, मजबूत मन. स्ट्रॉंग माइंडसेट शिवाय काही शक्य नाही. नो बोलायला शिक. ओव्हरथिंकिंग थांबव. थोड्या गोष्टींमध्ये आनंद शोध. कंपॅरिझन बंद कर. स्वतःवर विश्वास ठेव. पार्ट 3, आर्थिक सवयी. इंडिपेंडेंट व्हायचं असेल तर मनी हॅबिट्स बदलायला हव्यात. थोडे पैसे सेव्ह कर. ऑनलाईन अर्निंगबद्दल शिक. नवीन स्किल डेव्हलप कर. खर्चाचं प्लॅनिंग कर. स्वतःची इन्कम सोर्स तयार कर. पार्ट 4, ग्रोथ अँड हॅपीनेस. आयुष्य सुंदर बनवण्यासाठी रोज 10 मिनटं वाचन कर. हेल्थकडे लक्ष दे. पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा. दर 3 महिन्यांनी नवीन स्किल शिक. स्वतःवर प्रेम कर. कारण तू फक्त गृहिणी नाहीस, तू घराची ताकद आहेस. पण आता वेळ आली आहे स्वतःचंही आयुष्य घडवण्याची. 2026मध्ये बदल हवा असेल तर आजपासून सुरुवात कर. एक सवय निवड आणि ॲक्शन घे. कारण तू बदललीस तर तुझं आयुष्य बदलेल. जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. दिवसभर सगळ्यांसाठी पण स्वतःसाठी 30 मिनिटं दे. आयुष्य बदलायला सुरुवात होईल. सकाळ कशी सुरू होते तसाच दिवस जातो. पॉझिटिव्ह थॉटने सुरुवात कर. मोबाईल कमी, लाईव्ह जास्त. आजपासून अननेसेसरी स्क्रोलिंग बंद कर. दररोज काहीतरी नवीन शिक. फ्युचर आपोआप बदलणार. आज स्वतःचं कौतुक कर. तू खूप काही करतेस. सगळ्यांना हो म्हणता म्हणता स्वतःला नो म्हणू नकोस. गरज असेल तिथे नो बोल. ओव्हरथिंकिंग सोड, नाहीतर तेच तुला थकवेल. रिलॅक्स, पुढे चाल. आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नाही, छोट्या क्षणांमध्ये असतो. कंपॅरिझन इज इक्वल टू दुःख. तुझी जर्नी तुझी आहे. लोक काय म्हणतील सोड. स्वतःवर विश्वास ठेव. थोडं थोडं सेव्ह कर. फ्युचर स्ट्रॉंग होईल. मोबाईल फक्त यूज नको, अर्निंगसाठी वापर. स्किल शिक. इन्कम आपोआप येईल. पैसे कमावणं पुरेसं नाही, प्लॅनिंगसुद्धा गरजेचं आहे. तुझं स्वतःचं इन्कम सोर्स तयार कर. इंडिपेंडेंट बन. फक्त 10 मिनटं वाचन माइंडसेट बदलायला सुरुवात करतं. म्हणून दररोज 10 मिनिट का होईना पुस्तक वाचायला सुरुवात कर. जर्नल वाचायला सुरुवात कर किंवा तुला जे आवडत असेल ते वाचन करायला सुरुवात कर. तुझ्या आयुष्यात वाचनामुळे खूप काही बदल होईल. घर तर सांभाळतेस पण हेल्थ विसरू नको. पॉझिटिव्ह लोक इज इक्वल टू पॉझिटिव्ह लाईफ. म्हणून जेवढं जमेल तेवढं पॉझिटिव्ह लोकांसोबत राहायला सुरुवात कर. कारण आपण नेगेटिव्ह लोकांमध्ये राहून आपले विचारही नेगेटिव्ह व्हायला लागतात. त्यामुळे सगळ्यात जास्त जरुरी आहे की आपण पॉझिटिव्ह माणसांमध्ये राहणं. कारण जेव्हा आपण पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या आयुष्यात सगळं काही पॉझिटिव्ह व्हायला लागतं. दर 3 महिन्यांनी स्वतःला अपग्रेड कर. दर 3 महिन्यांनी
खूप काही नवीन स्किल्स येतात. आजकाल तर सोशल मीडियामुळे खूप नवीन स्किल येतात. तू दर 3 महिन्यांनी स्वतःला अपग्रेड कर. दर 3 महिन्यांनी काहीतरी नवीन कोर्स शिकायला सुरुवात कर. त्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढं लक्षपूर्वक करायला सुरुवात कर. बघ तुला इन्कम सोर्स किती मिळायला लागतील. जेव्हा तू स्वतः ऑनलाईन स्किल शिकायला लागशील तेव्हा तुझ्यामध्ये बदल जो येईल तो तुला स्वतःला समजणार नाही की माझ्यामध्ये एवढा बदल कसा आला. गरज आहे स्वतःकडे थोडंसं लक्ष देण्याची आणि थोडंसं काय होईना आपल्यासाठी वेळ काढून काही ना काही शिकण्याची. तुला जे जमत असेल, जे आवडत असेल ते तू करायला सुरुवात कर. कारण एक गोष्ट सांगू, जेव्हा तू दिवसभर सगळ्यांसाठी करतेस पण त्यातनं फक्त 30 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं जेवढे जमतील तुला तेवढे तू फक्त जेव्हा स्वतःवर खर्च करतेस आणि तीच वेळ जी आहे ना आपण आपल्यासाठी जी काढतो आणि आपण आपल्यासाठी काहीतरी करतो, खरोखर सांगते कधी अनुभवून बघा, मनाला एवढी शांतता मिळते ना की आपण आपल्या मनासारखं काहीतरी केलं. कारण आपण दिवसभर प्रत्येकाचं मन जपत असतो, प्रत्येकाच्या मनाप्रमाणे करत असतो. पण जेव्हा आपण स्वतःसाठी काही शिकण्यासाठी वेळ काढतो आणि स्वतःला वेळ देतो ना, तो खरोखर सांगते त्या वेळेमुळं आहे ना खूप म्हणजे खूप चेंज येतो. का एक मनाला हे भेटतं की आनंद मिळतो की मी स्वतःसाठी काहीतरी करते, मी स्वतःसाठी वेळ काढला. खरोखर सांगते तुम्ही करा आणि मला नक्की शेअर करा की तुम्ही स्वतःसाठी शिकण्यासाठी काहीतरी वेळ काढला आणि त्यातनं तुम्हाला किती आनंद मिळाला. मला नक्की ह्या गोष्टीचा आनंद होईल की जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघाल आणि स्वतःसाठी वेळ काढाल आणि काहीतरी शिकायला सुरुवात कराल. तुम्हाला जिथे गरज असेल, जिथे अडचण असेल तुम्ही मला मेसेज करा किंवा कमेंट करा, काहीही करा. मी तुम्हाला जेवढी हवी आहे ना तेवढी मदत करायला तयार आहे. पण फक्त सांगते मैत्रिणींनो, स्वतःसाठी काही ना काहीतरी करायला सुरुवात करा. एक छोटंसं पाऊल उचलाल ना खूप काही तुमच्यासाठी करून तुम्ही हे व्हाल. म्हणून सांगते स्वतःसाठी एक पाऊल उचलायला सुरुवात करा आणि काहीतरी शिकायला सुरुवात करा. जे तुम्हाला आवडत असेल ते शिकायला सुरुवात करा. सगळ्यांवर प्रेम करतेस ना, आता स्वतःवरही कर. बघ स्वतःवर प्रेम केल्यानंतर तुला स्वतःमध्ये काय बदल वाटतोय. दुसऱ्याकडून प्रेमाची अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतःवर प्रेम केलेलं खूप म्हणजे खूप आनंददायक आहे. म्हणून स्वतःचं कौतुक रोज स्वतः करा. स्वतःचा आनंद शोधायला शिका. स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिका. सगळं करता करता स्वतःसाठी पण जगायला शिका. जेव्हा आपण स्वतःसाठी जगायला शिकतो तेव्हा आपण सगळ्यांच्या नजरेत खटकतो. पण आयुष्य एकदाच आहे, परत नाही. त्यामुळे थोडं का होईना स्वतःसाठी पण जगायला शिक. 2026मध्ये स्वतःला बदलायचं असेल तर या 20 सवयी आजच सुरू कर आणि मला नक्की कमेंट कर की त्यातनं तुला काय फरक वाटला. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या अशा ज्या मैत्रिणी असतील की ज्यांना काहीतरी करायचं आहे पण स्वतःची स्वप्न मागे सोडलेली आहेत त्यांना शेअर करा. आणि हो, जेव्हाही गरज वाटेल मला विचार. मी मदत करण्यासाठी कधीच मागे राहणार नाही. मी नक्की मदत करेल. तुला काय शिकायचं आहे मला फक्त सांग, त्या गोष्टीसाठी मी तुला नक्की मदत करेल आणि त्यातनं तुला काही ना काहीतरी इन्कम सोर्स नक्की तयार होईल. हे मी तुला सांगते. फक्त वेळ आहे, थोडे दिवस स्वतःसाठी वेळ काढून काही ना काहीतरी शिकण्याची. खूप स्किल्स आहेत आजकाल, खूप म्हणजे खूप. जेवढ्या तुम्ही शोधाल ना तेवढ्या स्किल्स आहेत, त्या करू शकता. फक्त स्वतःला पॉझिटिव्ह बनवा, स्वतःसाठी वेळ काढा आणि स्वतःसाठी थोडं का होईना जगायला शिका. तर भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. हर हर महादेव.